ओके, चला मोबाईल ठेवतो. कसं आहे, ओके. हर हर महादेव. कमी कर यार, प्रॉब्लेम कमी कर, बस झाले. कंटाळलो आहे मी या सगळ्या प्रॉब्लेमला ना फेस करून करून मी कंटाळलो आहे महादेव. आता मला वाटलं अजून काय प्रॉब्लेम झाला. मला वाटलं अजून आता नवीन काय प्रॉब्लेम. ओके, वेळ झाली 11:48. चलो. पार्किंगमधून गाडी काढतोय. पास पण रिन्यू करायचा म्हणजे हाय साहब, थोडासा सुकून मिला. अरे बच्चा पार्टी यार, हेच जीवन आहे खरं. हेच जीवन आहे. आम्हाला तेव्हा वाटायचं की हे जीवन काय आणि काय, आणि ॲक्च्युली जीवन आहे ते हे शाळेतलंच. ओके, तर भाई आता वेळ झाली 11:49. आता मी जाणार आहे शोरूमला. इथे जवळच एक शोरूम आहे, तिथे जाणार. ते दाखवणार बेरिंगचा आवाज नक्की येतोय कुठून ते, आणि नंतर मग पुढे जाऊयात. पुढे एक काम आहे ते म्हणजे हे स्विचचं जे काम आहे ना, ते गाडीचं आता हे जे स्विच आहे ना, या स्विचचं जे काम आहे ना, ते एक सेकंड भाई, काय माणूस आहे तो. हां, तर हे जे स्विचचं काम आहे ना, जी लाईट पेटते, हे शोरूममध्ये होणार नाही. हे आपल्याला बाहेरच करावं लागेल. म्हणजे मी जिथून ही गाडीची लाईट लावून घेतली आहे ना, तिथेच जाणार आहे. तिथूनच लावून मिळेल आपल्याला. काय जावाडा. मला ना 10 वाजता निघायचं होतं रे. ॲक्च्युली मला 10 वाजता निघायचं होतं. 12 वाजले. मुंबईतून बाहेर निघाल्यानंतर पहिलं मी जाते आहे ट्रॅफिक. ओके जी, 11:50. तर आता मी चाललो आहे शोरूममध्ये. पहिलं शोरूममध्ये जाऊन हे जे बेरिंगचं जे काम आहे ना, ते करून घेणार आहे. आता नक्की बेरिंगचंच आहे की अजून काय ते मला नाही माहिती, आणि आता गाडी कधी मिळेल तेही नाही माहिती. पण पहिलं ते काम करायचं आहे, त्यानंतर स्विचचं. आता स्विचचं काम शोरूममध्ये होणार नाही, कारण हे बाहेरचं काम आहे. चला बाहेरचं म्हणजे शोरूममध्ये असली कामं करून देत नाही, एक्स्ट्रा लाईट वगैरे लावणं. त्यामुळे हे जिथे मी लाईट लावून घेतली ना स्टार्टिंगला, तिथे जाणार आहे, किंवा रूम स्टोअरमध्ये जिथून मी लाईट विकत घेतली. काय प्रॉब्लेम आहे इकडे. आता एक सेकंड, हे ट्रॅफिक कवर करूयात. आता जिथून मी लाईट लावून घेतली ना, ते ठिकाण आहे ऐरोलीला. म्हणजे इथून 45 मिनटं पकडा, आणि असं जर ट्रॅफिक लागलं तर मग 1 तास 2 तास, बापरे पूर्ण जामच आहे. ओ शेट यार, पूर्ण जाम आहे. एक काम करतो, ह्या ट्रॅफिकमधून थोडंसं पुढे जातो, नंतर आपण बोलूयाच.